नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नुकताच महिला वर्ल्ड कप खेळला गेला 2025चा. त्यात भारताने विजेतेपद पटकावले आहे. त्या अनुषंगाने आपण वन लाईनर बघणार आहोत. तर पहिलं आहे, महिला विश्वकप कोणती परिषद आयोजित करते? तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC हे महिला विश्वकप आयोजित करते. त्यानंतर पहिला महिला विश्वकप 1973 साली कोणत्या देशामध्ये झाला होता? तर उत्तर आहे इंग्लंड. त्यानंतर महिला वर्ल्ड कप किती वर्षांनी खेळला जातो? तर दर 4 वर्षांनी खेळला जातो. ICC महिला 2025ची वर्ल्ड कप स्पर्धा ही कितवी स्पर्धा होती? तर ही 13वी स्पर्धा होती. ICC महिला 2025 वर्ल्ड कपमध्ये किती संघांनी भाग घेतला होता? तर एकूण 8 संघांनी भाग घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत भारताने किती वेळा वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे? तर आतापर्यंत भारताने 4 वेळा वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. ICC महिला वर्ल्ड कप 2022 साली कोणी जिंकला होता? म्हणजे 2025च्या अगोदरचा 2022ला झाला होता. तर तो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. ICC महिला वर्ल्ड कप 2025 कोणत्या कालावधीत आयोजित केला होता? तर 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधी दरम्यान आयोजित केला होता. त्यानंतर ICC महिला वर्ल्ड कप 2025 सेमीफायनलमध्ये कोणकोणत्या टीम खेळल्या होत्या? तर बघा, सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे देश खेळले होते सेमीफायनलमध्ये. त्यानंतर भारत कोणत्या टीमला हरवून फायनलमध्ये पोचला होता? भारताने ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये पोचला होता. ICC महिला वर्ल्ड कप 2025मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला किती रनांनी हरवले? तर 52 रनांनी हरवले होते. ICC महिला विश्वकपमध्ये सर्वात जास्त रन कोणी केले? तर सर्वात जास्त रन ICC महिला विश्वकप म्हणजे आतापर्यंत झालेले सगळे जे विश्वकप आहे त्यात डेबी हॅकले यांनी सर्वात जास्त रन बनवले आहे. ICC महिला वर्ल्ड कप 2025ची फायनल मॅच कोणत्या स्टेडियमवर खेळली गेली? तर DY पाटील मुंबई या स्टेडियमवर खेळली गेली. त्यानंतर आहे ICC महिला वर्ल्ड कप 2025मध्ये विजेत्या टीमला बक्षीस म्हणून किती कोटी रुपये मिळाले? तर 39.55 कोटी म्हणजेच 4.48 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. महिला वर्ल्ड कप 2025मध्ये सर्वात जास्त रन कोणी बनवले? तर लाउरा वोलवार्ट ही दक्षिण आफ्रिकेची खेळाडू आहे. त्यांनी 2025 सगळ्यात जास्त रन बनवले. महिला वर्ल्ड कप 2025मध्ये फायनल मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच हा किताब कोणाला मिळाला? शेफाली वर्मा यांना मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला. त्यांनी फायनलमध्ये 87 रन बनवून 2 विकेटसुद्धा घेतले होते. त्यानंतर महिला विश्वकप 2025मध्ये भारताच्या कॅप्टन कोण होत्या? तर हरमनप्रीत कौर या होत्या. त्यानंतर महिला विश्वकप 2025चे ऑफिशियल सॉन्ग कोणते होते? तर ब्रिंग इट होम हे ऑफिशियल सॉन्ग होते. तर हे गाणे भारताच्या प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी गायले होते. महिला विश्वकप 2025मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला कोण होती? तर दीप्ती शर्मा. त्यांनी एकूण 22 विकेट घेतल्या. महिला विश्वकप 2025मध्ये भारताने एका मॅचमध्ये सर्वाधिक किती रन केले? तर 341 रन हे केले होते. महिला विश्वकप 2025मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब कोणी मिळवला? तर दीप्ती शर्मा भारत यांनी मिळवला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.